ज्यांच्या थ्रू तुम्हाला सर्व नॉलेज मिळणार आहे, तुम्हाला सर्व इंट्रोडक्शन मिळणार आहे किंवा ज्यांच्या थ्रू तुम्हाला सर्व गोष्टींचा माहिती मिळणार आहे, मी त्यांना स्टेजवर बोलवायची विनंती करतो. I heartily request Dr. Sagar Zathar, the CEO and founder of Bright Future Education Group. जोरदार टाळ्यांनी सरांसाठी स्पेशल वेलकम झालं पाहिजे प्लीज. त्यानंतर ब्राइट फ्युचर एज्युकेशन ग्रुपचे को-फाउंडर मिस्टर प्रशांत निफाडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर घ्यायचे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत. आय रिक्वेस्ट डॉक्टर अलीफ सर प्लीज बी ऑन स्टेज. जोरदार टाळ्यांनी सरांचे स्वागत झालं पाहिजे प्लीज. आणि त्यानंतर डॉक्टर जुल्फिया, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज ऑन द स्टेज. जोरदार टाळ्यांनी मॅमचं स्वागत झालं पाहिजे. कम ऑन एव्हरीवन. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय आता तुम्ही आन्सर करणार आहात आणि जे आपले चीफ गेस्ट आले त्यांच्यापर्यंत ते ऑब्व्हियसली पोहोचणार आहे ट्रान्सलेट करून. ओके, मला सांगा आता ऑब्व्हियसली तुमचे कोण होता मुलगी. ओके, आणि ओके डन. मला सांगा आता ऑब्व्हियसली नवीन एक चॅप्टर तुमच्या फॅमिलीमध्ये तयार होणार आहे की तुमची मुलगी आउट ऑफ कंट्री जाणार आहे. तर तुमचे त्याबद्दल काय एक्सपिरियन्स आहे किंवा ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप बद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे मीटिंगला गेला तेव्हा तुम्हाला कशा प्रकारे ट्रीट करण्यात आलं किंवा तुमच्यापर्यंत सगळ्या इन्फॉर्मेशन बरोबर पोहोचल्यात की नाही ते आम्हाला फक्त थोडंसं इन डिटेल सांगा प्लीज. ब्राईट फ्युचरबद्दल सगळं स्टाफ एकदम चांगला हेल्पफुल आहे. सागर सर बोलणं झालं, त्यांनी पण माहिती सांगितली नॉर्थ ओकेशन विद्यापीठाबद्दल आणि मग सगळा स्टाफ एकदम. आता नवीन काय चेंजेस होतील काय वाटतं तुम्हाला? आशा आहे चांगली हे व्हावं. तुम्ही काय म्हणता तुमच्या फॅमिलीबद्दल किंवा तुमची मुलगी? बरोबर, तुमची मुलगी ऑब्व्हियसली बाहेर जाणार आहे शिकायला. ते कुठलेही पॅरेंट्स असतील जेव्हा त्यांची मुलं आउट ऑफ कंट्री शिकायला जातात तेव्हा सगळ्यांची कॉलर वरती होतेच. ही गोष्ट खरी आहे. सो तुम्ही काय सांगाल तुमची मुलगी आउट ऑफ कंट्री जाणार आहे शिकायला ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप थ्रू? सो तुम्ही दोघांबद्दल काय सांगाल प्लीज? नमस्कार, मी मुक्ता किसन काकड, नाशिकचीच आहे. आणि सर्वप्रथम मला तर असं वाटतंय की सागर दादा सर थँक्यू सो मच, तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली असणार. आणि अजून सुंदर रुपाली सोनवणे त्यांच्याकडनं आम्हाला सहकार्य मिळालं.
कलर ब्रँचला आहेत सर त्या. आणि आय प्राऊड ऑफ माय डॉटर कृतिका काकड. मी पोलीस हवालदार आहे, रेल्वेमध्ये अटॅच आहे. माझे सरकारी बंधू आहेत, यांच्या थ्रू ती आली आहे सर. डायरेक्ट हे नव्हतं की एवढी लांब मुलगी पाठवायची म्हटलं की छातीवर दगड ठेवण्यासारखं हे आहे. म्हणजे आम्ही खूप असं हे करून मनाला समजून की माझी मुलगी एवढं लांब पाठवते, तर खूप धाडस करावं लागलं सर यातून जाण्यासाठी. आणि सर थँक्यू सो मच. पण यापुढेही तुम्ही आम्हाला असं सहकार्य द्यावं ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे सर. ठीक आहे सर. जेन्युअनली सांगायचं झालं तरी आपण भारतात राहतोय, महाराष्ट्रात, त्यात नाशिक. बऱ्यापैकी नाशिक हे खूप सेफ आहे असं म्हणायला हरकत नाही. पण बाहेर बघायला गेलं तर मुलगी रात्री 10 नंतर जरी लेट घरी येते तरी आई वडिलांच्या जीवाला घोर लागतं की नाही? ओके. पण सर्वात जास्त जर प्राऊड मुवमेंट असेल तो तुमच्या सर्वांसाठी की तुम्ही 10 नंतर नाही तर कंटिन्यू पुढच्या 2-3 जितक्याही वर्षांसाठी असेल तुमच्या मुलीला, तुमच्या मुलांना आउट ऑफ कंट्री पाठवताय. ही सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आपल्या मुलांवर असलेला विश्वास या गोष्टींमधून दिसतो. त्यामुळे खरं म्हणायला गेलं तर ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप कडून आम्ही तुमच्या सर्वांना थँक्यू म्हणतोय की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून जे आहेत शिक्षण असेल, पुढचं जे भावी आयुष्य असेल ते पाठवण्यासाठी, ते शिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्ही आउट ऑफ कंट्री पाठवताय. हा विश्वास तुमचा जो आहे, हा दृढ विश्वास तुमचा असाच असला पाहिजे. आता बेटा तुझं नाव सांग. कृतिका, तू काहीतरी सांग मला ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप बद्दल, किंवा तुला काय एक्सपिरियन्स आला आणि तुझे काय काय स्वप्न आहे आणि त्या स्वप्नांमध्ये कुठे ना कुठे खारीचा वाटा या ग्रुपचा असेल. सो त्यांच्याबद्दल तू काय सांगशील प्लीज. थँकफुल टू एव्हरीवन की मला बाहेर जायचा चान्स भेटला. इंडियामध्ये कमी कॉलम असल्यामुळे मला ॲडमिशन नव्हतं भेटत. हा माझा फर्स्ट जॉब होता. लास्ट इयर माझे मार्क्स पासआउट होते पण मला ब्राईट फ्युचर माहिती नव्हतं. मला ह्या वर्षी कळालं माझ्या फ्रेंडच्या पप्पांतून. त्यांनी आम्हाला ॲडवाईस केली की आपण घेऊयात. आम्ही दोघांनी तिथे ॲडमिशन घेतलं आणि मग आता त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. जाधव सरांनी हेल्प केली, रुपाली मॅमनी हे केलं, दीपिका मॅमनी हे केलं आणि प्रशांत सरांनी पण हेल्प केली. सो सगळ्यांकडून तुला प्रॉपर गायडन्स मिळाला. क्या बात आहे. तर प्रत्येक पूर्ण ग्रुपमध्ये जितकेही सपोर्टर्स आहेत, स्टाफ मेंबर्स आहेत, त्यांच्या सर्वांकडून तुम्हाला सेम लेवलचा गायडन्स मिळेल अशी अपेक्षा करतो. अजून कोणती फॅमिली असेल जी स्वतःहून त्यांचा एक्सपिरियन्स काहीतरी वेगळं शेअर करू शकता, प्लीज एव्हरीवन हात वर करून तुम्ही उत्तर देऊ शकता. कोण आहे कोणी असं जे स्वतःहून उत्तर देऊ शकता आणि थोडंफार ग्रुप बद्दल सांगून किंवा आपल्या पालकांच्या फ्युचर बद्दल बोलू शकता? प्लीज एव्हरीवन. कोणी? माध्यमिक शिक्षक आहे मी. माझ्या मुलाच्या मनात होतं की रशियाला MBBS करायला जावं. माझ्या डोक्यात ते अजिबात कुठेच नव्हतं किंवा तसा विचार मी केला नव्हता. आणि मुलगा युट्यूबला किंवा ऑनलाईन कुठेतरी सर्च करत होता. त्याला वाटत होतं की मलाही जर जाता आलं तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि ऑनलाईन सर्च करता करता ब्राईट फ्युचरचं नाव त्याला कुठेतरी भेटलं. मी म्हटलं नुसतंच ऑनलाईन शोधून चालणार नाही, आपल्याला प्रत्यक्ष भेटावं लागेल. आणि इथं प्रत्येक पॅरेंटच्या मनात एक शंका आहे की आपण आपल्या मुलांना 6 वर्ष बाहेर पाठवणार आहोत, जी कधी 1 महिनाही बाहेर गेली नाही. मग त्याच्यासाठी मी डॉक्टर सागर जाधव सरांना भेटायला गेलो. आणि असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. मी सरांशी तिथं बोलल्यानंतर माझ्या मनाचा 100% निश्चय मी त्याच ठिकाणी केला की मी जर मुलाला रशियाला पाठवायचं तर ठरवलं तर ते जाधव सरांमार्फतच पाठवेल. खरोखर अतिशय मितभाषी, अतिशय चांगलं असं मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि रशियाचे सुद्धा या ठिकाणी हॉनरेबल रशियन चीफ आहेत, रशियन गेस्ट आहेत, ते सुद्धा इथपर्यंत आले. मी त्यांचंही वेलकम करेन. धन्यवाद. ब्राईट फ्युचरचे संचालक सगळ्यांचं सरकार आभार देतो. आपण जेव्हा मुलगा किंवा मुलगी बाहेर पाठवतो सगळ्यात पहिले प्राधान्य देतो किंवा मी एवढं पहिले विचारतो कंट्री सेफ आहे का, सिक्युअर्ड आहे का, अफोर्डेबल आहे का आणि प्रॅक्टिस खूप चांगली आहे. हा प्रश्न प्रत्येकाचा आहे. नसेल असं तर हात करावा प्लीज. हा कोणताही प्रश्न पडलाच नाही आपल्याला. शक्यतो पहिले मी त्यांना माझं पर्सनल व्ह्यू सांगतो. मी पहिले त्यांना तेच विचारतो
कंट्री सेफ आहे का, सिक्युअर आहे का, स्टडी चांगलं आहे का, प्रॅक्टिस फ्लो चांगलं आहे का, मला त्यांच्या याच्यात मला समाधान झालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही आपली मुलगी चांगली आपण मुलगी किंवा मुलगा असं आता सगळं जमलेलं असतं. जेव्हा ते बाहेर जातात आता तरी बोलणार जेव्हा ते जातात तेव्हा आपण काय ते सगळ्या पॅरेंट्ससाठी यांना माहिती आहे काय पण काय प्लॅटफॉर्म आहे आपला हक्काचा प्लॅटफॉर्म आहे काय असं आमचे तरुणांमध्ये 6 वर्षासाठी बांधले जाते तरी की सर मॅम तुमचे चिरंजीव कोण आले ओके मॅम. तर ऑब्विसली तुमच्या सगळ्यांकडे आता सगळ्यांच्या नजर असतील बरोबर की यांची मुलगी असेल जे पण बाहेरून शिकून आले त्यांनी काय एक्सपिरियन्स केलं असेल बाहेर जाऊन आणि सेम एक्सपिरियन्स त्यांनाही जाणार आहे. सो तुम्ही काय सांगाल मला पूर्ण फॅमिली मेंबर्सला प्लीज. सुरुवातीला जर भीतीच वाटत होती त्याला पाठवायची म्हणजे तरी पण मुलीचीच डेअरी होते आणि मी बघितलं ग्रुपचं तर रशियन तर त्यांना येणार नाही पण नंतर हळूहळू शिकते. पण त्या रशियन लँग्वेज म्हणजे इकडचा जो माणूस आहे तो पण त्याला रशियन आणि ती आपली हिंदी पण येत होती मराठी पण येत होती आणि त्यांचं जेव्हा संभाषण झालं तेव्हा मला वाटलं की काही नाही व्यवस्थित होईल. आणि पहिला जेव्हा मीटिंग झाली आमची तेव्हा याला झाली ती जयपूरला झाली ती तर व्यवस्थित वाटलं आणि तिकडचं शिक्षण पण व्यवस्थित आणि पासआउट झाली आणि आता ती प्रॅक्टिस करते पुण्याला इंटर्नशिप चालू आहे तिची व्यवस्थित झालं क्लिअर. मॅम तुमचं नाव प्लीज. Myself Dr. Pranay Rajendra Sodar. ओके तिकडून जेव्हा तुम्ही आलात किंवा तिकडे पूर्ण एक्सपिरियन्स केलं त्याबद्दल आमच्या जे न्यू कमर्स आहेत किंवा जे फ्रेशर्स आहेत ते जेव्हा तिकडे जातील त्यांच्याबद्दल त्यांना काय सांगाल. Hello students, parents, esteemed guests and aspiring doctors. I am here today. I have been there for 6 years in Russia and finally passed out my FMG exam last year 2024 and currently doing my internship in Pune Symbiosis. So I would really thank to my Zulfia ma'am, my sir and all the Russian staff who supported and they helped us a lot and like this is a small gift for ma'am. I would like to please. I want everyone to know what I have about you, please. Ma'am was like always supportive and if anyone wants to do MBBS from foreign, anywhere, from any other country, Russia, abroad, any other country, I think if you have that, if you really want to be a good doctor and you really helping hand for others, you should go. You should be strong, courageous, and throughout your journey, you should be helping your parents. You should always be courageous. That's it. And you will be on a great level one day. Don't worry. त्यांनी हा वर्क केलेला आहे ज्यांचे स्टुडंट्स गेलेले आता आउट ऑफ कंट्री त्या पॅरेंट्सने हा वर्क केला. ओके सर तुम्ही सांगायचं तुमचं नाव काय सर. किशोर पाटील. आणि तुमचे चिरंजीव माझा मुलगा आहे मयूर किशोर पाटील. ग्रेट. तो आता ऑब्विसली मुलगा काम करेल रोज व्हिडिओ कॉल होत असेल रोज बोलत असेल आठवण भयंकर येत असेल बरोबर आहे. रोज व्हिडिओ कॉल होतो पण एकदम व्यवस्थित आहे. इथल्यापेक्षा त्याचा खर्च पण कमी आहे. ओके म्हणजे जे सागर सरांनी सांगितलं ते एकदम 24 कॅरेट सोनं आहे. थँक्यू सो मच. नमस्ते मी नंदकुमार पांडे. माझा मुलगा मंगेश पांडे गेल्या वर्षी रशियामध्ये आहे. मला वाटतं मॅडम आणि त्या सरांचा संदर्भ घेऊन मी बोलले की मॅडमने सांगितलं की मुलगी बाहेर पाठवायची. ॲक्च्युली बाकीचे मॅडम साक्षी आहे त्या गोष्टीला की जेव्हा आम्ही ॲडमिशन घ्यायला त्यांच्याकडे गेलो होतो पुण्यामध्ये
एका मुलीचं ऍडमिशन आधी झालं तरी पण मी सुरुवातीला त्याला परमिशन देत नव्हतो. तर त्याने सांगितलं मला की मुलगी चालले तुम्ही मुलगा असून सोडत नाही. या गोष्टीवर त्यांनी मॅडमने मला व्यवस्थित समजून सांगितलं. त्यानंतर मी परमिशन दिली आणि आता तो व्यवस्थित सगळं करतोय. कुठली अडचण नाही. सरांचं मार्गदर्शन असतं. कागदपत्र काय तुमच्या ज्या शंका असतील ना म्हणजे नवीन अजिबात कुठली शंका राहतच नाही. त्यामुळे आज बिंदास ज्या म्हणतो ना आपण त्या परिस्थितीत आम्ही आहोत ॲज अ पालक. ओके. आणि तुमच्या मुलाचं नाव काय? मंगेश. मंगेश सर तिकडे आहेत आणि तुम्ही इकडे एखाद्या टेन्शनमध्ये असं कधी झालं? कधीच. आणि याचं श्रेय कोणाला द्या? I am the head of the international department, ma'am. I am the student of NCSA, and due to some documentation and some issue, I came early. So I am here to say everyone Sagar sir helped me a lot in my problems also. So if you want to go abroad, please choose Sagar sir. If any country, not only NCSA but other colleges also you can choose and you can go from Sagar sir. My college NCSA is a very great. We have more than a lot programs, not only studies but also sports, cricket, football, volleyball, dodgeball. We have a lot of sports, and also we have very supportive faculties there. Our vice rector sir also gave us chance to give some speeches and some speeches and sports to tell us for, and also we have participated in other programs also from our college to St. Petersburg. Some of the second year students also want to St. Petersburg for some events and get first prize there due to the support of our college. That's it. My name is Hitesh Sonone from Nashik. I feel very happy and proud to be speaking today. I would like to thank our respected special guest Mrs. Zulfiya ma'am and Dr. Ali sir from Russia for coming all the way to India. Your presence is truly special for us. Also, I feel a personal connection because my own brother Darshan Sonone is studying in Russia right now at North Caucasian University, Cherkasy. I would like to extend my heartfelt thanks to our respected Dr. Sagar Yadav sir and Bright Future Education team from Nashik, whose guidance and support made it possible for my brother to be in Russia today. We are truly honored to have such distinguished guests with us. Thank you. Spasiba. नमस्कार. माझं नाव हरीश सोरणे. माझा मुलगा 2 वर्षापूर्वी नॉर्थ कॅशियन युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेत होतं. ॲडमिशन घेण्यापूर्वी मला दिवाळी सरांचा 2-3 वेळा फोन आला. पण आम्ही काही फोन रिसिव्ह केला नाही, काही कॉन्टॅक्ट केला नाही. कारण ब्राईट फ्युचरबद्दल आम्हाला काही एवढी माहिती नव्हती. पण मग त्यांचा आग्रह होता की तुम्ही एकदा या, ॲडमिशन काही घेऊ, पण मग एज्युकेशनची माहिती घ्या आणि चांगल्या ॲडमिशन घ्या. इथं ज्या अकॅडमी करून घ्या तो चांगल्या पद्धतीने माहिती घ्या. आम्ही वेळात वेळ काढला. माझा मुलगा आम्ही सरांच्या ऑफिसला आलो. सरांनी एक विलंबनाकरता आम्हाला ऑफिसमध्ये एंट्री दिली आणि मोकळ्यामध्ये त्यांनी पूर्णपणे एज्युकेशनची माहिती दिली. त्याच्यामध्ये अभ्यासाची माहिती दिली, वस्तूची माहिती दिली, मुलांना राहण्याची मध्ये आम्ही कसे घेऊन जाणार, किती खर्च नाही, या सगळ्या गोष्टीची अतिशय मोकळ्यापणे माहिती की आपल्या मुलगा म्हणून किंवा पालक म्हणून आपल्याकडे मनामध्ये जी शंका असते ती सागर सरांनी दीपाली मॅम आणि भाग्यश्री मॅमने अतिशय मोकळ्यापणे आम्हाला सांगितलं. जेणेकरून आमचं पूर्ण कॉन्फिडन्स झाला की काही जरी झालं मुलाचं शिक्षण करायचं असेल तर फक्त ब्राईट फ्युचरमधून करायचं आणि सागर सरांना दादा सरांमार्फतच जायचं. आणि आम्ही त्याच्यामार्फत गेलो. आता आम्ही पूर्णपणे समाधानी, मुलगा समाधानी आणि एज्युकेशन चांगल्या प्रकारे चालले. कुठल्याही प्रकारचा अडचण येते. 2 वर्षामध्ये असं की त्यांनी पाठवलं आणि कॉन्टॅक्टने दर महिन्यात त्यांचं भाग्यश्री मॅम, दीपाली मॅम यांना फोन आम्हाला पर्सनली फोन करणार, वैयक्तिक खाजगी का होणार
चांगल्या वाईट गोष्टी विचारणार, मुलांच्या विचारणार, सगळं सर फॉलो करणार. अतिशय चांगल्या प्रकारे आपण ॲडमिशन घेत असतो तर निश्चित राईट जबाबदारचा 100% सागर सरांचा आपल्याला योग्य मार्क्स आहे. थँक्यू. वैष्णवीची मम्मी आहे मी, वैष्णवी मेशा समाज सिद्धीला आहे, मागच्या वर्षी गेलेले आणि इतकं चांगलं म्हणजे एकटी एवढ्या 300 मुलांमध्ये एकटीच समाजाला गेलेली आहे. आणि सागर सर, प्रशांत सरांनी खूप इतकी मदत केली की रात्री 2 वाजता जरी ती फोन केला तरी सागर सर उचलतात आणि खूप खुशी. काही प्रॉब्लेम नाही, जाताना सुद्धा सरांना माहित आहे इतकी स्ट्रॉंग आहे की कुठेही गेली तरी तिला ती म्हणते मम्मी मला रशियन वाटतच नाही, इंडियाचं जाऊ असं वाटतंय. आणि तिथलं टीचिंग वगैरे तिला खूपच आवड आहे. सुरुवातीपासून प्रॅक्टिकल वगैरे सगळं शिकवलं जातं, त्याच्यामुळे ती एकदम टेन्शन फ्री आहे आणि हॅपी आहे, काही प्रॉब्लेम नाही. माझी मुलगी पूर्वा मी मुंबईतून आलो आहे, बोरिवलीमधून. माझी मुलगी पूर्वा आता शिकत आहे फर्स्ट इयरला. मेडिकलला ॲडमिशन घेण्याची तिची खूप इच्छा होती, पण आम्ही खूप शोध केला बाहेर, खूप एजन्सीला आम्ही भेट दिली, खूप अव्वाच्या संवाद रत्न सांगितले आम्हाला, धोक्यात फसवून खूप होती. त्यानंतर आम्हाला सागर सरांचा रेफरन्स मिळाला. बागेचे मॅडम मी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी सांगितलं आम्ही काय करतो, कसं करतो, मुलांना कसं अपडेट करतो. आणि ते मला प्रत्यक्षात असं जाणवतंय की माझी मुलगी तिकडे आहे, तिला कोणताही प्रॉब्लेम येऊ दे. मी रात्री 10 वाजता 11 वाजता जरी फोन केला तरी मला फोन वाटेल होतो. माझ्या मुलीला तिकडे सांगितलं जातं तिला जे काय हवंय. म्हणजे आता ते तिघही म्हणजे तिघही काय तर त्याचं पूर्ण ऑफिसर आमची फॅमिली झालेली आहे. आम्ही मुलीला जे काही हवं असेल, लोक इव्हन मी तिला म्हणजे वस्तू पाहिजे असेल त्याही पाठवून दिलेले आहेत, तर त्यांनी त्या नेलेल्या आहेत, पोचवलेले आहेत. इतकं मला सपोर्ट मिळेल असं वाटलंच नव्हतं, कारण की अदर भरपूर एजन्सीज आहेत, तिथेही मुलं गेली पण त्यांना असं अप्रोच नाही आहे. मग ते विचारतात, तर मी पण सांगेन की तुमच्या आजूबाजूला तुम्हालाही इच्छा असेल मेडिकलला जायचं आणि इकडचं हा शिक्षण आहे आणि आपल्या आवाक्यात बसणाऱ्या कॉलेजसाठी आणि मुलाला डॉक्टर होण्यासाठी जर तुला असेल तर फक्त एकच पर्याय आहे, ते म्हणजे ब्राईट फ्युचर. मग नक्कीच ब्राईट फ्युचर तुम्ही निवडल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल आणि तो आम्हाला अनुभव आलेला आहे. थँक्यू. हॅलो, मी डॉक्टर सोमेश. जाधव सरांचं आता प्रश्न फक्त नाशिक कुठं झालेलं असं नाही आहे, त्याचा नांदेडला पण आलेलं आहे. नांदेडमध्ये डॉक्टर मंगेश सर, डॉक्टर महेश सर यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही माझा साडूचा मुलगा सतीश गाडीकर याचं ॲडमिशन केलं यावर्षी. तर एक्सपिरियन्स इन द सेन्स सांगायचं म्हणजे की महेश सर आणि मंगेश सर यांचा कोऑपरेशन ॲडमिशनसाठी असो किंवा डॉक्युमेंटेशनसाठी असो भरपूर मार्गदर्शन मिळतं. आणि प्रशांत सरांविषयी सांगायचं म्हणजे रात्री 11:30 वाजता का 12 वाजता सरांना फोन केला मला विजासाठी. तर सरांनी मला रात्री 12 वाजता रिकॉल केला आणि मला जे काही अडचणी आल्या होत्या ते त्याबद्दल थँक्यू सर, थँक्यू सो मच. सावरचा मुलगा म्हणजे थोडंसं जिम्मेदारीच काम आहे, तर त्यांनी आता व्यवस्थित हे करावं. थँक्यू सो मच. प्रथमेशची मुंबई. तर सुरुवातीला खूप आम्हाला त्रास झाला त्याला पाठवायला. असं वाटायचं की बुवा पाठवायचं आणि त्याला भारतातच शिकवायचं, ही खूप मनापासून माझी इच्छा होती. आणि इच्छा ही पण होती की मला BAMS नंतर करायचं, त्याला MBBSच करायचं होतं. मग आम्ही 2 महिन्यापर्यंत ह्या टीचर सागर सरांकडे ये जा केली आम्ही. त्यांनी खूप छान प्रोत्साहन केलं आणि विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला खूप समजून पण सांगितलं. तर मग आमची इच्छा झाली की प्रथमेशला पाठवायचं, पण पाठवताना खूप मन मोठं केलं मी की बुवा आता मी पाठवते ते हाही केला, पण कसं होईल माझ्या मुलाचं. कारण पण सरांनी इतकी साथ दिली की असं वाटतं माझा पोरगा आज भारतातच शिकतोय. आणि त्याने पण सांगितलं की मम्मी तू टेन्शन घेऊ नको, सागर सर आम्हाला वेळोवेळी फोन करता आम्हाला. तर म्हणून मी आज खूप निश्चिंत आहे, कारण की सागर सरांनी खूप आम्हाला असं म्हणजे माझा मुलगा MBBS होण्यासाठी सागर सरांनी खूप म्हणजे हे केलं. आणि मी आज खूप खुश आहे की सर होते म्हणून माझा मुलगा MBBS होतो.
तुम्ही ही पूर्ण जी प्रोसेस आहे लाईक ॲडमिशन पासून तर तिथे जाण्यापर्यंत किंवा तिथे तुम्ही त्यांच्याशी बोलताय वगैरे, तर याच्यामध्ये पूर्णमध्ये तुम्ही स्वतः पूर्णपणे खुश आहात? हो, तुम्ही आता तरी खुश आहे. आता पूर्ण खुश आहात. आणि अशा पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणू शकतो किंवा पूर्ण जर्नीमध्ये असा कुठला मुवमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही टेन्शनमध्ये आला सगळ्यात जास्त? पहिले होते टेन्शन, पण आता नाही. आता अजिबात नाही. क्या बात आहे. जोरदार टाळा झाला पाहिजे. ठीक आहे. FMGE मधून जे पास झालेले ॲल्युमिनी आहेत त्यांचं फेलिसिटेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. मी डॉक्टर प्रज्ञा सोनर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचंय आणि त्यांचं फेलिसिटेशन डॉक्टर जुल्फिया मॅम मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं फेलिसिटेशन प्लीज करायचंय. Hello everyone. As I told you before, I have graduated FMG exam last year 2024. I have been in Russia for 6 years and I had a great experience with ma'am, with my, I really miss Zulfia ma'am, Madina ma'am, Amina ma'am, all of them. And I'm really glad to see you today. So I really welcome you in India. FMG is not a tough exam, guys. If you are really planning to do medical, if you're not, it's not possible in India. Of course, you can take abroad, but it's your dedication, courage that will take you to pass this exam. This exam is not tough. It's just hard work, courage, right amount of preparation. And nowadays you might have heard it's equal to NEET PG. So if you have the dedication to helping others to really gonna be you want to be a good doctor or you want to even a good doctor, so you should be really working hard. You should take a step forward. You should be taking admission and really work hard. And you will be a great doctor. Thank you. And I request Dr. Alif to please felicitate Dr. Mishra, Dr. Mahesh sir. Greetings to everyone on this pleasant afternoon. सगळ्यांचं स्वागत. माझं नाव डॉक्टर महेश शिंदे आहे. मी मूळ नांदेडचा. सगळे पालक इथे जमा झाले. ज्या कार्यक्रमासाठी आपण जमा झालो सगळ्यांना कारण माहितीच आहे. सगळ्यांच्या मनातली धाकधूक मी समजू शकतो. जे नवीन पाठवणारे आहेत पालक त्यांना की कसं होईल काय नाही. माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगू शकतो. 1-2 मिनिटं, जास्त वेळ नाही घेणार. सगळे पालक आपल्या पाल्यांना घेऊन आले हे बघून मला खूप आनंद होतो. कारण की माझ्या वेळेला मी जेव्हा 2016 साली गेलेलो मला स्ट्रगल एका पालकांनी सांगितली की बाबा त्याचा मुलगा त्यांचा जायची इच्छा होती आणि मुलीला पाठवत होते बट मुलाला त्यांनी थोडंसं हेजिटेट करत होते. सर मला माझ्या वडिलांना एक्झाम्पल असं द्यावं लागलं की बाबा एक मुलगी असली असती तुम्ही तर मग त्यांच्या लग्नासाठी 10-15 लाख तुम्ही खर्च केला असता. एक हुंडा देऊन तुम्ही पाठवलं असतं. इथं मला माझ्या पालकांना समजून सांगण्यापासून माझा स्ट्रगल होता. मला आज तुम्हा लोकांना पाहून खूप आनंदी होतं की तुम्ही तुमच्या मुलाला सपोर्ट करताय आणि तुम्ही ब्राईट फ्युचर ग्रुपवरती विश्वास ठेवलाय. कारण की हे असं पात्रता असलेलं ग्रुप किंवा हे मला सापडलेलं नव्हतं त्यावेळेला. सो त्याची खंत आहे. आपला एक हेतू जो आहे की भारतामध्ये कमी मार्क्स असल्यामुळे आपलं नीटमध्ये सिलेक्शन किंवा इथल्या कॉलेजेसमध्ये होत नाही. आपली जिद्द आहे. ज्या लोकांना खरंच मला MBBS डॉक्टर व्हायचंच आहे. कारण की डॉक्टर हा शब्द किंवा हे प्रोफेशनच नोबल आहे. जर का आपण आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो. भलेही खूप सारे व्यवसाय आहेत आपण डे टू डे लाईफमध्ये बघतो जे हॉटेलमध्ये आहेत किंवा इकडे आहेत जे प्रोफेसर आहेत सगळे लाखामध्ये कमवत असतील बट डॉक्टर्सकडे आपण जेव्हा पाहतो एक नोबल प्रोफेशन त्यांना आपण भगवंताच्या सारखं मानतो किंवा त्यांच्यासारख्या दृष्टीमधून आपण पाहतो. माझा अनुभव एका मिनिटात सांगतो मी. माझं गेल्या वर्षी वारीमध्ये ड्युटी लागली होती. मी आळंदी ते पंढरपूर गेलेलो. त्यावेळेला एक माऊली आल्या होत्या. त्यांच्या पायाला ठेच लागलेली. त्याच्यामध्ये थोडंसं पू वगैरे झालेला. तर 2 दिवस तसंच चालत होतं. ते इन्फेक्शन झालं होतं.
सो जेव्हा आमची टीम होती त्याच्यामध्ये मी त्यांचं ते नख थोडंसं काढलं, ते त्यांची इजा कमी करण्याचा प्रयत्न केला. सो अक्षरशः त्या बाईंनी माझे पाय पकडले. ते म्हणतं बापू मला तुझ्यामध्ये इट्टल दिसला. म्हणजे ती एक एवढी मोठी उपाधी होती की आपल्याला कोणीतरी देवा समान हे करतोय आणि आपल्याला म्हणजे त्या पदवीपर्यंत घेऊन जातोय, ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे. सो जे पाल्य आता चाललेले आहेत, मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, जे मुलं चाललेत, आपण आपले पाल्य म्हणजे आपले आई वडील आपल्यावरती विश्वास ठेवतायत, एवढ्या विश्वासाने आपल्याला पाठवतायत, ती जिद्द असली पाहिजे. डॉक्टर होणं कसं आहे की कोणाचा तरी जीव आपल्या हातामध्ये देत आहे, तर मग ती जबाबदारी आहे, आपल्याला ती पूर्ण पाडायची आहे किंवा त्याच्यावरती खडे उतरायचं आहे. तर मग त्याच्यासाठी तेवढं पेशन्स आणि तेवढे हार्डवर्क लागतील. 2 दगड असतात, दोघंही देवळामध्ये ठेवण्यासाठी, त्याची मूर्ती घडवण्यासाठी आपण चूज करतो. पण जो दगड त्या छन्नी हातोड्याचे घाव सहन करतो, तो दगड देवळामध्ये बसतो. आणि जो नाही हे करू शकत, ज्याची मूर्ती नाही घडणार, ते नारळ फोडायला देवळाच्या बाहेर ठेवतो आपण. सो आपल्याला कोणता दगड व्हायचा आहे हे डिसाईड करायचं आहे. नारळ फोडायचं आपल्यावरती हे करून घ्यायचं आहे का आपल्याला पंचामृताचा अभिषेक घेऊन आपल्याला त्या ह्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये चांदी सोन्याचे विराजमान व्हायचं आहे. त्यासाठी कष्ट घेण्याची प्रवृत्ती ठेवा. कष्टाशिवाय पर्याय नाहीये. आणि तुम्हाला भगवंताची उपाधी देण्यासाठी ते नोबल प्रोफेशन आपण चूज केले. सो हार्डवर्क लागेल. इथे नाही झालं त्याच्यासाठी आपण रशिया ऑप्ट करतोय आणि खूप चांगलं ऑप्शन आहे. आणि गाईड करण्यासाठी एक गोल्डन पर्सनॅलिटी आपल्याकडे डॉक्टर साधव जाधव सर यांच्या रूपामध्ये आपल्याला भेटलेली आहे. हे आपलं नशीब समजा इथे आपण, कारण की कंट्री साईड एरियामध्ये अशा ग्रुपचं निर्माण करणं किंवा ही योजनाच खूप काल्पनिक हे होत आहे. त्यामुळे आपण नशीबवान आहोत. शेवटी एक कोट म्हणून मी आपलं 2 शब्द संपेल. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. उडत्या पाखरांना परतीची कधीही तमा नसावी. नजरेमध्ये सदा नवी आशा असावी. घरट्याचे कायदे कधीही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची आशा असावी. धन्यवाद. Respected people on dais, around the dais. Hello ma'am, hello sir. This is the first time I'm seeing live. Before I used to see you on Instagram and YouTube and Facebook, but this is the first time I'm in live with you. Okay, so what is the point I need to speak for everything, like what's going on here? I can see all the students and parents and those who have passed the exams and those who are coming to join the colleges have came here and get together for some purpose. So what is the main purpose for this actually? The main purpose for this is to make the easiest way to reach your goal. What is the easiest and accessible way to reach your goal? So you see, after 12th exam, every people will have some hope, every students will have some hope that what they will do in their life. आजकल की दुनिया में देखिए बहुत सारा जॉब चेंजेस हो रहा है, बहुत सारा आपको कंपनीज चेंजेस हो रहा है, बहुत सारा नया नया डिपार्टमेंट्स आ रहा है. अभी तो AI, व्हाट इज गोइंग ऑन इन द मार्केट, सब कुछ आ रहा है. सब मतलब क्या है, दुनिया चेंजेस हो रहा है. एंड वो सब चेंजेस के साथ साथ में हमें भी अपडेट होना जरूरी है. और देखा जाए इंडिया में कंपटीशन बहुत ज़्यादा है, तो कॉलेजेस भी कम है. तो क्या है, स्टूडेंट्स को पढ़ाई से दूर नहीं रहना है. इसलिए भी सागर सर जैसे लोग हमें हेल्प करते हैं कि हम बाहर जाके भी पढ़ सकते हैं, सो दैट वी कैन परस्यू आवर ड्रीम. That is one thing. And okay, and how do I meet Sagar sir? Actually, I used to see Bright Future, everything, whatever they are doing in Bangalore or in Karnataka, like the medical seats and all. तो सागर सर जो है हम लोगों से कांटेक्ट में है, हम भी उनसे कांटेक्ट में रहते हैं. बात वो नहीं है, बात किस लिए मैं ये बोल रहा हूँ, what the way how he works actually. I used to work with so many people, but this is my personal experience what I want to share with you. बहुत सारे लोगों के साथ हम काम करते हैं, बट जब सागर सर का जो काम का तरीका है, दैट इज लाइक सीधी बात, लाइक यू नो, डोंट बीट अराउंड द बुशेस. लाइक सीधी बात करो, जो भी पॉइंट पे बात है काम करो, मेक इट इजी, मेक इट वेरी रिलायबल. मतलब लोगों को प्रॉब्लम नहीं होना चाहिए. आई यूज्ड टू गेट सो मेनी थिंग्स, आई यूज्ड टू लिसन सो मेनी थिंग्स फ्रॉम सर कि ऐसा करना है वैसा करना है, बट मैं सोचता हूँ क्यों करना है ऐसा वैसा. देन आई यूज्ड टू फाइंड लाइक ये जो गैदरिंग देख के मुझे ऐसे ही फील हुआ, वो सर क्यों ऐसा करते थे. Because हम भी काम करते हैं, but we don't see this much of gathering for one particular people. That is the honesty what I want to say actually. That is the first thing.
और क्या है सर, देखिए जो बेंगलोर में जो भी मेडिकल का सीट्स वगैरह सर करते हैं, मुझे एक ही इंस्ट्रक्शन देते हैं हमेशा, स्टूडेंट्स को क्या है, प्रॉब्लम नहीं होना चाहिए। वो हमेशा फर्स्ट पॉइंट पे रहता है, बाकी सब पीछे है। लाइक फीस हो, आपका जाना हो, आना हो, खाना हो, बट पहले बात क्या है, स्टूडेंट्स का प्रॉब्लम नहीं होना चाहिए। स्टूडेंट्स का अगर प्रॉब्लम होगा देन वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस, सागर सर इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस, ही हैज टू आंसर। तो वो चीज़ जब हमको सुनने को मिलता है देन वी सी then we get to know that how much he put that effort for one particular student। और ऐसा करते हुए आज बहुत सारे स्टूडेंट्स को उन्होंने मैनेज किया है, और उनका नाम भी तो आपको सबको मालूम ही है, एंड एवरीबॉडी सेड सो मेनी गुड थिंग्स अबाउट हिम एंड व्हाटएवर लाइक दे डिड, व्हाटएवर देयर पर्सनल एक्सपीरियंसेस। ये डॉक्टर भी बैठे हुए हैं और सर भी आए थे, उनका जो जर्नी है वो सब पता है, सब लोग पता है। सो आई वोंट टेक दैट मच ऑफ टाइम। मैं खाली इतना बोलना चाह रहा हूँ, कंसल्टेंसी की ज़रूरत क्यों है, लाइक व्हाई पीपल लाइक सागर सर एंड ब्राइट फ्यूचर एजुकेशन टीम जैसे लोगों को क्यों जरूरी है इधर पे, बिकॉज फॉर दिस काइंड ऑफ पीपल हम क्या है, हम आराम से हम घर में भी बैठ के सोच सकते हैं कि 5 साल के बाद क्या होने वाला है, हमारे स्टूडेंट्स क्या करेगा उधर पे जाके। जस्ट लाइक पीपल लाइक सागर सर हमें वो करने के लिए हेल्प करते हैं। ठीक है, थैंक यू सो मच एंड आई वुड लाइक टू से एवरीवन यस प्लीज वी कैन गो अहेड विद द एडमिशन प्रोसेस एंड ऑल, बिकॉज यू आर इन टू सेफ हैंड एक्चुअली। थैंक यू सो मच। Russian only, little bit English, so I will be the translator in Marathi directly. Okay? Yeah. Спасибо, доктор Сагар. Для нас большая честь находиться на священной земле Индии, в стране богатой, с богатой культурой, традициями, с глубокой религией. Actually, welcome everyone and we are here. मी आज इंडियामध्ये आलो आहे असं त्यांचं म्हणणं आहे की मी एक खूप मोठ्या ट्रॅडिशनल कल्चरमध्ये आलो आहे। मी वेरियस ट्रॅडिशनल कल्चर्स बघितले। ॲक्च्युली त्यांना 3 दिवसापासून आम्ही सर्वच दाखवलं, सगळं नाशिकचं सर्वच दाखवलं, त्याच्यामुळे ते तसं बोलतात। नमस्ते। नमस्ते। Российская Федерация и Республика Индия сотрудничают по многим направлениям. Можно сказать, что это братские страны на сегодняшний день. И образование одно из тех направлений, где мы тоже сотрудничаем. Russian Federation and India यांचं रिलेशन ऑलरेडी सर्वांना माहीतच आहे की खूप चांगलं रिलेशन आहे। रिसेंटली जे भारत पाकिस्तानचं युद्ध जरी स्टार्ट झालं होतं तरी पण रशियाने पाकिस्तानला मेसेज पाठवलेला होता, हे माहिती आहे कोणाला? येस, तर हे झालेलं आहे आणि ते रिलेशन्स खूप चांगले आहेत। तर त्या रिलेशन्समुळे आज हे इंडियामध्ये आहेत आणि आपले रिलेशन असं म्हणायला नको की आपण त्याच्याकडून सर्व घेतोय आणि 90% रशियन फेडरेशन आपल्याला हेल्प करत आहे। जर कोणाला हिस्ट्री माहिती असेल तर Северокавказская академия почти 10 лет назад начала работать, принимать на учебу студентов из Республики Индия. И на сегодняшний день у нас учится уже около порядка 550 студентов. ॲक्च्युली 10 वर्ष अगोदर नॉर्थ कॉकेशन स्टेट मेडिकल अकॅडमीने त्यांचं इंडियन स्टुडंटला ॲडमिशन देणं स्टार्ट केलं आणि आज ऑलमोस्ट तिथून 300+ मुलं ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि सध्याच्या सिच्युएशनला ऑलमोस्ट 650 स्टुडंट सध्या शिकत आहेत फ्रॉम दी फर्स्ट इयर टू 6th इयर आणि विद्यार्थ्यांचं म्हणजे इंडियन कल्चर ते खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहे तिथे। Да, и нам очень нравится, как ребята из Индии ответственно подходят к учебе, они очень дисциплинированы, и несмотря на то, что находятся далеко от республики, от Индии, они проводят, мы им помогаем тоже проводить все фестивали, какие-то мероприятия, связанные с вашими традициями, религией.
ॲक्च्युली आपले मुलं इतकं दूर आमच्याकडे येऊन शिकताय तर आणि प्लस त्यांचं जे ट्रॅडिशन आहे ते पूर्णपणे जपत आहेत. जसं कोणतंही कल्चर असो, होळी असो, दिवाळी असो, कोणताही फेस्टिवल असो तर हे खूप चांगल्या प्रकारे तिथं सेलिब्रेट केलं जातंय. तर याबद्दल ते म्हणताय की आम्हीही त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो आहे. Совсем недавно, буквально месяц назад, у нас как раз проводили такой фестиваль большой. Это что за праздник был? Холи. Да, где ребята показывали свои знания в танцах, песнях, и благодаря таким мероприятиям мы еще больше сблизились и полюбили Индию. ॲक्च्युली तिथे जी रिसेंट जी होळी झाली तर ती खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट झाली. जी ॲक्च्युली जी चेरकेसची सिटी आहे तर त्या सिटीच्या मेन स्ट्रीटमध्ये होळी, डान्स आणि सगळं तिथं अरेंज करण्यात आलेलं होतं युनिव्हर्सिटीतर्फे. त्यामुळं ती खूपच चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करण्यात आली आहे. Наш ректор Кучкаров Руслан Махарович уделяет большое внимание не только культурной части пребывания студентов, но и образовательной части. Нам очень важно, чтобы студенты, которые оканчивают нашу академию, успешно сдавали экзамены ФМГ и потом уже могли работать по специальности. युनिव्हर्सिटीचे जे रेक्टर आहेत रुस्लान कोचकराव मखारविच हे खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करत आहे की आपले विद्यार्थी तिथे कशा प्रकारे FMG आणि नेक्स्टची तयारी करू शकतात. तर ही एक्झाम का महत्वाची आहे तर ही एक्झाम इंडियात आल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी महत्वाची आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सॅटर्डे आणि संडे FMG क्लासेस पण स्टार्ट केलेले आहेत. तर हे असं सांगत आहे. Да, Северо-Кавказская академия является одной из крупнейших академий на Северном Кавказе. У нас учатся порядка 10 стран, студенты из 10 стран, и практически со всей России, с других регионов России. Благодаря этому у нас интернациональный коллектив и вот такое вот сотрудничество хорошее получается. ॲक्च्युली नॉर्थ कॉकेशियन स्टेट अकॅडमीमध्ये 10 वेगवेगळ्या कंट्रीजमधून स्टुडंट्स शिकत आहेत आणि त्यांच्याकडे जे इंटरनॅशनल कल्चर आहे ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही इझिली सगळ्या गोष्टी भेटत आहेत. Ну и самое главное, конечно, FMG экзамен. Здесь я хочу похвалиться, похвастаться. Северо-Кавказская академия, студенты Северо-Кавказской академии, выпускники сдают экзамен FMG одним из лучших по Российской Федерации. Мы смотрели статистику, и наши показатели наших студентов, которые вот нашу академию закончили, они выше, чем у многих других крупных российских университетов, академий, в том числе из Москвы. ॲक्च्युली त्यांचं असं म्हणणं आहे की जे आपले इंडियन स्टुडंट ऑलरेडी ग्रॅज्युएट झाले त्यांच्या युनिव्हर्सिटीमधनं तर रशियन स्टुडंटपेक्षा आपल्या इंडियन स्टुडंटचा रिझल्ट खूप चांगला आहे. थँक्यू सो मच सर. Everyone, let me just say welcome to Russia, welcome to study medicine, and I'm sure that everything will be fine. Our Indian students study very well, very hard, and we hope we are doing everything for they are becoming a good doctors and make all necessary things here in your medicine. So welcome. Thank you. गुड आफ्टरनून. जेवण केलं का नाही अजून करूया मला पण भूक लागली आहे. ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खूप जास्त वेळ नाही घेत. ब्राईट फ्युचर बद्दल खूप सारे जुने पॅरेंट्स नवीन पॅरेंट्स सर्वांनीच सांगितलं. थँक्यू सो मच. ॲक्च्युली हे सगळं रिसर्च ॲक्च्युली सध्याचा जो माझा वर्क आहे
तो फक्त रिसर्च करतोय की कशा पद्धतीने आपल्या मुलांना बेटर नॉलेज, बेटर स्टडी हा देता येईल. ऍडमिशन करायला तर खूप सारे लोक बसलेले आहेत, भरपूर ऑप्शन भेटतील तुम्हाला. बट ऍक्च्युली हा प्रोग्राम ठेवण्यामागचा उद्देश आणि ब्राईट फ्युचर फॅमिली हा एक सगळ्यात मोठा काय म्हणू शकतो की एक मोठा धागा आहे आणि मी तो जपण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जुने पॅरेंट्स, ग्रॅज्युएटेड स्टुडंट्स आणि मला असं वाटतं की आम्ही 6 वर्ष नव्हे तर लाईफ टाईम सोबत असावं. ब्राईट फ्युचर सर्वच गोष्टींतून त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करता येईल, कशा पद्धतीने हेल्प करता येईल याकडे लक्ष देत आहे. तर ब्राईट फ्युचरची टीम आता एक प्राऊडली मी सांगू शकतो की आय थिंक सो आपण ऑगस्टमध्ये भेटलोय लास्ट टाइम, बरोबर ना? ओके. तर मी एक गोष्ट सांगितली होती की काहीतरी नवीन करतोय, तर ते नवीन साध्य पण झालं. मुलांसाठी नेक्स्ट आणि FMG ची कोचिंग सॅटर्डे संडे स्टार्ट पण झाली युनिव्हर्सिटीमध्ये आणि ती खूप बेनिफिशियल आहे ऍक्च्युअली. का तर विद्यार्थ्यांना फक्त MBBS करून नाही तर त्यांना आल्यानंतर ती एक्झाम खूप इम्पॉर्टंट आहे. आता मुलांसाठी मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही प्री मेडिकल ओरिएंटेशन प्रोग्राम ठेवलेला आहे आणि त्या प्रोग्रामचा फायदा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे होतो. आणि महत्वाची गोष्ट अशी की जे विद्यार्थी ऑलरेडी 3rd इयर, 4th इयर, 5th इयरला आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सब्जेक्ट चेंज करून विद्यार्थी जेव्हा सुट्ट्यांमध्ये घरी येतात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये, तर त्या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपल्याला 2 महिने अजून काही इम्प्रूव्हमेंट करता येईल. हे बघा, डॉक्टर हे प्रोफेशन नॉट फॉर हॉलिडे आहे. रियालिटी जर सांगायची जर झाली, एक कोणत्याही डॉक्टर पर्सनला विचारा की त्याला रात्री 2 वाजता झोप येते का? पेशंट कधीही येऊ शकता, पेशंट कधीही कॉल करू शकता. सो ऍक्टिव्हली जर म्हणायचं जर झालं तर मेडिसिनचं शिक्षण घेणं हे फक्त एक MBA किंवा बाकी कोर्सेस सारखं सिंपल नाही आहे. खूप डेडिकेशन हवं, खूप कॉन्सन्ट्रेशन हवं आणि स्टडीसाठी ऑलमोस्ट असं म्हणता की एक नॉर्मल डॉक्टर मिनिमम 12 ते 13 तास अभ्यास करतो, तेव्हाच तो सगळं कव्हर करू शकतो. नॉर्मली आता इथे प्रज्ञा बोलली किंवा डॉक्टर महेश बोलला, तर यांची जी जर्नी होती ती खूप खूप म्हणजे खूप कठोर होते. मला माहिती आहे, मी स्वतःही FMG ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे मी प्राऊडली सांगू शकतो की जे मी अनुभव केलंय आणि ज्या फेज मधून आम्ही गेलोय तर ते आम्हाला माहिती आहे. आणि तुमचे मुलं जे आता ऑलरेडी तिथे शिकतायत त्यांचा जो स्ट्रगलिंग पिरियड चालू आहे तो नक्कीच एक दिवस पूर्ण होणार आणि तेही इंडियात येऊन सक्सेसफुल डॉक्टर बनणार म्हणजे बनणार, ही माझी गॅरंटी आहे. त्यामध्ये एक छोटासा जर्नी मी शेअर करू इच्छितो की विद्यार्थी आणि पालक आज खूप मोठा दुरावा म्हणू शकतो की विद्यार्थी वर्षातून 10 महिने हे रशियामध्ये किंवा कोणत्याही अदर कंट्रीमध्ये जाऊन राहत आहे, तर पालकांना याचं खूप खूप जास्त दुःख होतं. का? कोणताही सण आला, माझं सोनू नाहीये, माझा लानू नाहीये, माझी दीदी नाहीये, हा खूप मोठा म्हणजे आपण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आठवण येते. बट एक तुमचं जे सॅक्रिफाईस आहे मुलांसाठीचे ते नक्कीच एक दिवस साध्य होतील आणि नक्कीच होतील, हा माझा शब्द आहे. का तर हे तुमचं स्ट्रगल आहे किंवा मुलं पण सर इट्स नॉट अबाउट यू. जे मुलं ऑलरेडी आता तिथे शिकतायत तर त्या मुलांनाही वाटतं की आम्ही घरी असावं. मुलं अक्षरशः सांगतो सर, मार्च महिना आल्यानंतर विद्यार्थ्यांना फक्त एकच फोन असतो, सर तिकीट काढून द्या पटकन, बाकी काहीच सांगू नका, तिकीट काढून द्या, आम्हाला एक्झाम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी जायचे, बाकी काहीच नाही, आम्हाला दुसऱ्याच दिवशी घरी जायचे, एक दिवस आम्हाला इथे थांबायचं नाहीये. ऍक्च्युअली तेही खूप मिस करता, आई वडिलांनाही मिस करता. आणि हा एक मी म्हणू शकतो की हे 6 वर्ष हा पूर्ण स्ट्रगल आहे. आणि तुम्ही कुठेही ऍडमिशन घ्या, साधं तुमचं इंडियात जरी ऍडमिशन झालं मुंबईला, तरी पण तुम्हाला हा
स्ट्रगल करावाच लागतो. इट्स नॉट अबाउट अब्रॉड. तुम्ही कुठेही ऍडमिशन घ्या, ही तुमची जर्नी आहे. जोपर्यंत तुम्ही ती जर्नी कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो स्ट्रगल करावाच लागेल. सो माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आणि आमच्या टीमकडून तुम्हाला कधीही काहीही कमी पडून देणार नाही याचं मी एक आश्वासन देतो. नक्कीच. ॲज अ पॅरेंट्स म्हणून बोलेन मी, पालक म्हणून बोलेन. माझी कन्या जी आहे ती आता रशियामध्ये 3rd इयरला आता चालू आहे, तिचं एक्झाम चालू आहे, सुट्टीला पण येईल. आता 3 वर्ष कंप्लीट झाली. पण ह्या 3 वर्षामध्ये किंवा 10वीपासूनचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तिचा, त्याबद्दल 2 शब्द बोलेन नक्कीच. 10वीमध्ये गेल्यानंतर थोडंसं मनामध्ये होतं MBBSला ॲडमिशन घ्यायचंच तिला, मग इंडियामध्ये मिळेल किंवा ॲब्रॉडमध्ये घ्यायचं, त्यामुळं थोडे विचार होतेच. पण 12वी झाल्यानंतर मग मार्क्स वगैरे थोडेसे असं झाल्यानंतर मग डिसिजन घेतलं आम्ही की रशियाला ॲडमिशन घ्यायचंच. आणि आमच्या फॅमिलीमध्ये 1% सुद्धा निगेटिव्ह विचार कोणी केलेला नाही आहे. रशियाला ॲडमिशन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मग तिची आई असो, वडील असो, मी, त्याच्यानंतर घरामधले आमचे आई वडील असो, कारण आमच्या सातबाऱ्याला डॉक्टर हे कधी लागलंच नव्हतं आतापर्यंत खानदारामध्ये. तर मला कन्याला डॉक्टर करायचं, MBBS करायचंच, आणि तिला आम्ही ॲडमिशन घेतलं. ठीक आहे, एक पालक म्हणून आईला किंवा मला असं वाटत होतं की एवढ्या लांब पाठवायचं मुलीला, कसं राहणार ती, कसं राहणार. अगदी हृदयावर किंवा काळजावर दगड ठेवून आम्ही तिला पाठवतो तिकडं, खूप वाटवलं. पण एकच माहित होतं की 6 वर्ष निघून जातील पण आयुष्याचं कल्याण होईल. कन्याला एकच सांगितलं आणि मी वारंवार ते सांगत होतो की 6 वर्ष कष्ट पडते तुला, त्रास होईल तुला, पण तुझ्या आयुष्याचं नक्कीच पुढे कल्याण होणार आहे. पण 6 वर्ष जर तू आमच्याजवळ राहिली, आनंद घेतला, एन्जॉय केला, तर आयुष्यभर कष्ट तुला करावे लागतील. त्यापेक्षा आत्ताच कष्ट कर, आत्ताच त्रास घे 6 वर्ष. त्या पद्धतीनं मी मोटिवेट केलं. सरांशी भेट झाली, ब्राईट फ्युचर कंपनीच्या माध्यमातून आज तिला जी काय तिकडे डेव्हलपमेंट मिळाली आहे किंवा चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस मिळाली. आणि बरेचसे पालकही विचारायला येतात, त्यावेळी आम्ही सांगतो की ब्राईट फ्युचर तुम्ही जॉईन करा. ब्राईट फ्युचर अशी कन्सल्टन्सी की ते तुम्हाला फक्त ऍडमिशन घेऊन देत नाही, तर ऍडमिशन तर देणारच, पण MBBS कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा जे काय गायडन्स आहे ते सागर सरांकडून तुम्हाला मिळणार आहे. सो ग्रेट ब्राईट फ्युचर. थँक्यू.
सो अशा प्रकारे हा इव्हेंट या ठिकाणी समाप्त होतोय असं म्हणायला हरकत नाही. सो जितकेही पॅरेंट्स आणि स्टुडंट्स या ठिकाणी आलेले त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आलात त्यासाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप नेहमी सदैव थँकफुल असेल. आणि आता समोर बसलेल्यांपैकी जितक्याही पॅरेंट्सला काही क्युरीज असतील, स्टुडंट्सला काही क्युरीज असतील, ज्यांना पर्सनली येऊन डॉक्टर सागर जाधव यांना भेटायचं असेल किंवा पूर्ण स्टाफला कोणाला भेटायचं असेल, सो तुम्ही लोक येऊन भेटू शकतात, थांबू शकतात. आणि बाकी पॅरेंट्स जे पूर्ण ज्यांच्या क्युरीज वगैरे क्लिअर असतील त्यांनी रजा घेतली तरी चालेल. पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अँकर अभि आजच्या इव्हेंटमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे. अँकर अभि सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.